नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बातमी अतिशय धक्कादायक आहे. कोंढव्यात एकच फ्लॅट अनेकांना विकून महिला गुंड बाउन्सर्सकडून फ्लॅटचा ताबा घेण्याचा धक्कादायक प्रकार आरपीआय आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या युवती अध्यक्षा सरिताताई कुंभार यांनी उघडकीस आणलेला आहे. शिवनेरी नगर लेन नंबर 36 कोंढवा या ठिकाणी मित्रप्रेम नावाची इमारत शफीक अल्लाबक्ष अत्तार या बांधकाम व्यावसायिकाने उभारली असून फ्लॅट नंबर 403 करीम टिपू शेख यांनी रफीक मेहमूद शेख आणि बिल्डर शफीक अत्तार यांच्याकडून रीतसर ताबा पावती, खरेदी खत, कुलमुखत्यारपत्र आदी कायदेशीर बाबींची पूर्तता करून लाखो रुपये चेक, रोख या स्वरूपात देऊन खरेदी केला. या ठिकाणी त्यांचे नातेवाईक वास्तव्यास असताना दिनांक 31 मार्च 2026 रोजी आसिफ रहमान शेख त्याच्यासोबत आलेल्या महिला गुंड बाउन्सर्स यांनी फ्लॅटमध्ये घुसून शिवीगाळ, मारहाण करत जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेतला. फ्लॅटमधील सोफा सेट, इतर साहित्य गेट तोडून त्यांनी बाहेर फेकले. महिला मुलांना मारहाण केली, शिवीगाळ केली. यावेळी आरपीआयच्या नेत्या सरिताताई कुंभार यांनी तातडीने कार्यकर्त्यांसमवेत धाव घेऊन कोंढवा पोलिसांसमवेत ताबा घेणाऱ्या नीता शिंदे, गौरी झेंडे, सोनी जगधने, वर्षा लोखंडे, शुभांगी साळवे यांना पकडून दिले. यावेळी सरिताताई कुंभार आणि पीडित फ्लॅट मालक करीम टिपू शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, बांधकाम व्यावसायिक शफीक अल्लाबक्ष अत्तार हा पैशांच्या लालसेपोटी गरजू नागरिकांना एकदा फ्लॅट विक्री केल्यावर तोच फ्लॅट इतर ग्राहकांना विकत आहे आणि हे ग्राहक आणि बिल्डर एकत्र येऊन गुंड प्रवृत्तीच्या महिला बाउन्सर्सला आणून बेकायदेशीररित्या फ्लॅटचा ताबा मिळवण्याचा प्रकार करत आहेत. कोंढवा पोलिसांनी तातडीनं एकच फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक बिल्डर शफीक अल्लाबक्ष अत्तार, फ्लॅटचा बळजबरीने ताबा घेणारा आसिफ रहमान शेख आणि त्याच्या समवेत आलेल्या 5 गुंड महिला बाउन्सर्स यांच्यावरती कठोर कारवाई करावी, अन्यथा आरपीआय आणि सामाजिक संघटना यांच्या वतीनं तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा खणखणीत इशारा यावेळी बोलताना दिला. कोंढवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 318, 115, 2, 333, 324, 1, 324, 4, 352 या कलमाअंतर्गत बिल्डर शफीक अत्तार, आसिफ शेख आणि महिला बाउन्सर्स यांच्यावर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पाहूया हा वृत्तांत. आपल्या पुण्यासारख्या शहरात आपण जिथे म्हणतो की सगळ्यात सेफ सिटी आहे, ते सेफ राहिलेली नाही. पुण्यातल्या उपनगरामध्ये कोंढव्यासारख्या ठिकाणी ज्याचा माणसं 5 वर्षापासून राहिला आहेत, ज्याचा कोणाकडेही ताबा नाही, कुठला पेपर नाही, काही नाही, त्याचे मालक आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडे घरात भाडेकरी असताना भाडेकरांचं दार जबरदस्तीने तोडून अशी 5 जणांची टोळी, लेडीज होत्या, त्यांच्याबरोबर तृतीयपंथी होते, त्यांनी जबरदस्ती ताबा घेतलेल्या घरातल्या माणसांना, बायकांना अक्षरशः बिना कपड्याचं ओढून बाहेर काढलेले, त्यांनी बायकांना अंगावर ओढण्या नाही घेऊन दिलेले आहेत. तर हे आपल्या न्याय व्यवस्थेवरती बोट उचलण्यासारखं आहे, गालबोट लागण्यासारखं आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेवरती लोकांनी आक्षेप घ्यायला पाहिजे. आणि माझी आपल्या आयुक्त सरांना मागणी आहे की ही जी 5 जणांची टोळी आहे ह्यांची चौकशी व्हावी, ह्यांच्यावरती योग्य ते त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजेत आणि ह्या लोकांची कचून चौकशी करा. ह्यांनी कोणाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत हे, कारण की प्रत्येक वेळेला 4-5 ठिकाणी मी गेले. मी पण महिला अध्यक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महिला अध्यक्ष आहे पश्चिम महाराष्ट्राची. तर माझ्या एरियामध्ये, माझ्या भागात अशा लेडीजवरती जर अन्याय होणार असतील तर मी हे मान्य करणार नाही. तर ह्याच्यावरती आपल्या आयुक्त साहेबांनी काहीतरी, मला त्यांना एक विनंती आहे की ह्याच्यावरती आयुक्तांनी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, की परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे की कायद्याला अडचणीत आणणार. त्यांचे पेपर 2026 चे आहे आणि आमचे पेपर हे 2020-21 चे आहेत. मग तेव्हापासून आजपर्यंत आम्ही इथे राहतोय. म्हणजे ही यांची दंडशाही झाली. हे आले आता इथे येऊन डिरेक्टली आमचं डोर तुम्ही तोडतायत, आमचं सामान बाहेर फेकलंय, माणसाला मारहाण आहे. आमचं काय इथे डॉक्युमेंट्स जे आहेत ती लेडीज आहे, त्यांना मी बोलवते इथे, ते बघा त्यांचं असं. आणि आमचं आता तुम्ही खाली पाहिलं असेल येताना, नाही पोलीस नंतर आली. आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला गेलो, तिथून आल्यानंतर पोलीस इथे आलेली आहे. आमचं सामान आहे जे काही असेल चोरीचं वगैरे आतापर्यंत कन्फर्म आम्ही केलेलं नाही, काय केलं पण झालं. या लोकांनी आतून दार बंद करून ते आतमध्ये बसलेले, तर आतमध्ये यांनी काय काय तोडलं, फोडलं, चोरी केले ते आता आम्हाला आम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही. त्यांनी काय केलं, यांना आमच्या माणसाला दरोडाही झाला आणि एक टाईपचं
इलिगल पोझेशन यांनी घेतलं. हा तुम्ही बोला. याच्यात इलिगल ट्रेसपासिंग झालेले, दार पूर्ण तोडून, लोखंडी दार तोडून त्यांनी, त्याचं गुंड होतं आसिफ म्हणून, ते कोणतरी गुंड त्यांनी मर्डर केलेला म्हणतो, त्याने आला त्याच्या नाव काय तर तो म्हणतो मी मर्डर केलेलं आहे. काय अजून पण मी कुणाला पण मारतो, त्याला घाबरून ते माझी भाची जे इथं राहती ते बेहोश अजून पण शस्त्र आणले होते का या लोकांनी? हा आणलं होतं ना, शस्त्र वगैरे समजत ना, हाताने तो दार तोडलं, लोखंडी दार हाताने तोडलं. आता काय मागणी आहे तुमची दादा? मागणी काय आहे? काय मागणी आहे तुमची आता? नाही, आमची जे बायका आले यांचं कामच, जेवढ्या बायका आलेल्या आहेत यांचं कामच ते पैसे घेऊन कुणाच्या घरात घुसायचे आणि ताबा करून द्यायचे. यांनी काय केलेलं आहे, या ज्या बाया आहेत यांनी एक टाईपचं, यांचं म्हणणार ना की लँड माफिया, या टाईप मध्ये ही लोक येतात, पैसे घेतात. एखाद्या इथे हा कोंडवा आहे, इथे एक बिल्डर हा एक फ्लॅट 4-4 लोकांना विकतो. त्याप्रमाणे हे येतात, कुणाचं तरी नकली डॉक्युमेंट घेऊन इथे येतात, पैसे घेऊन इलिगल पोझेशन करतात, ट्रेसपास करतात, पुढचं त्यांचं काम करतात. आता आमची मागणी ही आहे की यांनी आमच्या या महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा, आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा पोलिसांनी.